सुप्रभात मित्रांनो, आज आपण निघालोय एका नवीन राईडवरती. चला तर मग आजची राईड एन्जॉय करूया. बघू आज किती किलोमीटर आपण अचीव करू. मित्रांनो, आजची सकाळ खूप खास आहे. हवेत गारवा आहे, वातावरणही आल्हाददायक आहे. आज मी एक मोठं आव्हान स्वीकारलं आहे, 100 किलोमीटरच्या सायकल राईडचं. आजची राईड फक्त अंतर मोजण्याचं नाही, तर ही राईड आहे माझ्या जिद्दीची, चिकाटीची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. आज मी स्वतःला नव्याने ओळखणार आहे, माझ्या मर्यादा ओलांडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया मी कितपत जिद्दीने हे लक्ष्य गाठतो. आता आपण पोचलो आहोत पुणे बेंगलोर हायवेवरती. उजवीकडे हा हायवे बेंगलोरला जातो आणि डावीकडे हा हायवे मुंबईच्या दिशेने जातो. सकाळचे 5:40 झाली आहेत. सकाळची थंडी आणि हळूहळू वाढणारं ट्रॅफिक. हायवेवर सायकल चालवताना खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण पोचलो आहोत वारजेच्या ब्रिजवरती. रस्त्यावर पसरलेला उजेड आणि मनात उत्साह. प्रत्येक चढ उतार, प्रत्येक वळण म्हणजे नवीन आव्हान असतं आणि त्यातच खरी मजा आहे. कधी कधी थकवा येतो, पण हा थकवा आपल्याला आणखी मजबूत बनवतो. रस्ता लांब, प्रवास कठीण, पण प्रत्येक किलोमीटर आपल्याला नवा आत्मविश्वास आणि आनंद देतो. सायकलिंग फक्त शरीराचा व्यायाम नाही, तर मनाचा आणि आत्म्याचा प्रवास आहे. हा प्रत्येक प्रवास आपणास शिकवतो, स्थिर राहा, धैर्य दाखवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मित्रांनो, आज मी एक खास गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचं. आपण सगळे आपल्या आरामाच्या चौकटीत जगतो, पण खरा प्रवास सुरू होतो तेव्हा जेव्हा आपण त्या चौकटीच्या बाहेर जाण्याचं ठरवतो. सायकलिंग सुरू केलं तेव्हा माझीही तीच अवस्था होती. सुरुवातीला 4 ते 5 किलोमीटर झाले की दम यायचा. मनात सतत प्रश्न, मी खरंच करू शकेन का, मला शक्य होईल का, असे अनेक नकारात्मक प्रश्न. पण जसं प्रयत्न सुरू ठेवला, सुरुवातीला 14-15 किलोमीटर, नंतर थेट 62 किलोमीटरची राईड केली. त्या दिवशी माझ्या मनातलं सगळं बदललं. शंका नाही, विश्वास निर्माण झाला. तेव्हा जाणवलं की खरं तर मर्यादा आपल्या डोक्यातच होत्या. मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत कुस रोड जवळ. आता इथून हायवेपासून आपण, हा हायवे आहे, इथून आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत. 1-2 मिनटं रेस्टसाठी थांबतो आहे. इथून आपण लेफ्ट टर्न घेतो. तेव्हापासून दररोजची प्रॅक्टिस चालू झाली आणि आज माझं नवीन लक्ष्य आहे 100 किलोमीटर. हे फक्त सायकलिंगचं लक्ष्य नाही, हा प्रवास आहे स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक भीती असते, अपयशाची, लोक काय म्हणतील याची. पण जेव्हा ही भीती आपण बाजूला सारतो तेव्हाच खरं जीवन सुरू होतं. मित्रांनो, कम्फर्ट झोनच्या पलीकडे खरं जीवन आहे. एकदा का तुम्ही पाऊल टाकलं, मग यश तुमच्यापासून दूर नाही. भीतीचं आवरण बाजूला केलं की तुम्ही जे ठरवाल ते नक्की साध्य कराल. सकाळी नदीचं ते शांत दृश्य मनाला ऊर्जा देऊन गेलं आणि मी आणखी पुढे जाण्याचा निर्धार केला. वाटेत मूर्ती तयार करण्याचा कारखाना दिसला.
या ठिकाणी विविध मूर्ती घडवल्या जातात. खूप सुंदर कला आहे. खूप सुंदर कलाकृती तयार झालेल्या दिसतात. राईट साईडहून आलो, स्ट्रेट हा मान हिंजवडीकडे जातो. मी लेफ्ट घेतला, हा हडशीकडे जाणारा रोड. आज रविवार असल्यामुळे मुलं मैदानावर क्रिकेट खेळताना दिसली आणि ते दृश्य पाहून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडं लांबट आणि घट्ट पसरली होती. जणू रस्त्याला नैसर्गिक छत्री मिळाली आहे असा भास होत होता आणि हे दृश्य खूपच मनमोहक होतं. पुढे जात असताना हा रस्ता नदीच्या काठाने वळण घेत होता. वाहत्या पाण्याच्या संगतीतलं हे दृश्य मनाला विलक्षण ऊर्जा देऊन जात होतं. रस्त्याने जात असताना छोटे मोठे ओढे वाहत होते. त्या पाण्याच्या खळखळाटात मनाला विलक्षण शांती व आनंद लाभत होता. दूरवर डोंगराच्या रांगा दिसत होत्या. हिरव्यागार निसर्गाने सगळीकडे आपलं सौंदर्य पसरवलं होतं. डोंगराच्या माथ्यावर धुके पसरले होते आणि हा नजारा अतिशय मोहक व मन मोहून टाकणारा वाटत होता. तसेच वाहत्या नदीचं सौंदर्य, रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडं, बाजूला दिसणारी शेती, हे सगळं एक अनोखे दृश्य डोळ्यासमोर उभं राहत होतं. सायकलवरून प्रवास करताना हे समीकरण आणखीनच रम्य होतं. हवेतला गारवा अंगावर झेलत निसर्गाचे रूप अनुभवण्यात एक वेगळीच शांती लाभत होती. जणू काही आपण निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वाटत होतं. सायकल चालवत असताना जाणवणारा थकवा कधीच नाहीसा झाला होता आणि मनातील घालमेल, प्रत्येक प्रश्न विरुवून गेला होता. हीच तर माझ्यासाठी खरी आनंदाची जागा आहे. निसर्गाच्या सानिध्यात सायकलिंग करत असताना प्रत्येक क्षणाला निसर्गाचं नवं रूप उलगडत होतं, ज्याचा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आणि हा प्रवास करत मी हडशी मंदिराच्या मेन गेटजवळ पोचलो. मित्रांनो, मी पोचलोय आता हडशीच्या मेन मंदिराच्या गेटजवळ. इथून आता मंदिराकडे रस्ता जातो. मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद आहे, पण खूप सुंदर आहे. मंदिर जसजसं जवळ येत होतं तसतसा मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता, कारण हा क्षण म्हणजे आपल्या ध्येयाच्या अर्ध्या टप्प्याची पूर्तता होत असल्याचा आनंद होता. मित्रांनो, हडशीमध्ये पोचलो मी. जवळजवळ 52 किलोमीटर माझ्या घरापासून आहे. मी पोचलो हडशी. मी माझ्या पाठीमागे बघू शकता मंदिराचा एक एंट्रन्स आहे. खूप छान आणि नयनरम्य दृश्य. हडशीचं संत दर्शन म्युझियम खरोखरच अप्रतिम आहे. इथे येताना एक वेगळाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव मिळतो. मंदिर परिसर खूपच सुंदर आणि नयनरम्य आहे. इथे आल्यावर
केवळ आध्यात्मिक अनुभवच नाही तर साहसी प्रेमींसाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, बोटिंग आणि आणखी बरंच काही पाहण्यासारखं आहे. त्यामुळे हा परिसर प्रत्येकासाठी खास आहे. श्रद्धा, शांतता आणि निसर्ग सौंदर्य यांचा अद्भुत संगम आहे. मंदिराच्या मोकळ्या मैदानावर उभं राहिले की चारही बाजूचा नजारा डोळ्यात भरतो. सभोवतालच्या डोंगर रांगा धुक्याने न्हाऊन निघालेल्या दिसतात आणि हा निसर्गाचा देखावा मनाला अपार शांती देतो. मंदिर आणि मंदिर परिसरातून एक अनोखी सकारात्मक ऊर्जा घेऊन मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाची सुरुवात होताच पुन्हा एकदा निसर्गाचं मोहक रूप डोळ्यासमोर उभं राहिलं. आजूबाजूला उंचच उंच नारळाची झाडं, हिरव्या फुलांनी बहरलेले झुडपं आणि शांत वातावरण, त्या सगळ्या सौंदर्यातून मी परतत होतो. या परतीच्या प्रवासात प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकायला मिळत होते. वाटेत नवी माणसं भेटली, नवीन ठिकाणं पाहायला मिळाली आणि प्रत्येक अनुभवातून माझा आत्मविश्वास अधिक वाढत गेला. खरं तर प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं नाही, तर प्रत्येक क्षणातून नवं काही शिकणं आहे. आपण नेहमीच नव्या गोष्टी एक्सप्लोअर करत राहायला हवं, कारण नवी ठिकाणं, नवे अनुभव आणि नवीन नाती हीच तर आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. या प्रवासातून मिळालेला प्रत्येक अनुभव माझ्या पुढच्या प्रवासाची दिशा दाखवणारा आहे. आज मी हा प्रवास पूर्ण करून घरी परतत आहे. मनात समाधान आहे, आनंद आहे, कारण माझं लक्ष्य पूर्ण झालं आहे. आणि या प्रवासाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलं की ध्येय गाठण्यासाठी फक्त पाऊल टाकायचं असतं, मग प्रवास आपल्याला सगळं काही शिकवत जातो. अशा तऱ्हेने आज मी माझं 100 किलोमीटर सायकल रायडिंग करून घरी पोचलो. आज मी माझा कम्फर्ट झोन ब्रेक केला होता. आपण करू शकत नाही हे भीतीचे विचार मी आज मागे सोडले. प्रवास करताना आपण किती काही करू शकतो हे आज नव्याने अनुभवून मी घरी परतलो. माझं 100 किलोमीटर राईडचं लक्ष्य पूर्ण झालं. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. आयुष्यात करण्यासारख्या खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. आपण स्वतः तयार केलेल्या भीतीच्या भिंती तोडल्या तर आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात.